नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET एक्झाम 2026 मित्रांनो आपण आज संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे जवळपास 90 प्लस मित्रांनो बघा की स्कोअर म्हणजेच मार्क्स या ठिकाणी फिक्स होणार आहेत. म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल मित्रांनो बघा आपल्या चॅनलवर, तर आपल्या चॅनलला बघा तुम्ही आत्ताच मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. ओके, तर बघा आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत IMP आहेत. म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण आपले प्रश्नसंच पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, भारतीय संविधानातील मतदानाच्या हक्काचा कोणत्या अनुच्छेदात समावेश आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतीय संविधानातील मतदानाच्या हक्काचा कोणत्या अनुच्छेदामध्ये समावेश आहे? तर मित्रांनो बघा, जे की कलम 326 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता राज्यपालाला कोण शपथ देते? तर मित्रांनो बघा, राज्यपालाला शपथ कोण देत असते? तर मित्रांनो बघा, राज्यपालाची जे मित्रांनो बघा नेमणूक आहे, नेमणूक ओके, ते मित्रांनो नेमणूक हे बघा जे की राष्ट्रपती करत असतो. ओके, राष्ट्रपती करत असतो. पण त्याला मित्रांनो जे शपथ आहे ते बघायची की ज्या राज्यामध्ये त्याची निवड झाली त्या राज्याचं बघायची की मित्रांनो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बघायचे की त्याला मित्रांनो या ठिकाणी शपथ देत असतात. ओके, जे की या ठिकाणी मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे, प्रौढ स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा डॅश डॅश यांनी डॅश डॅश वर्षी सुरू केली. मित्रांनो बघा, आता प्रौढ स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा ही मित्रांनो बघायची की महात्मा फुले यांनी 1855 वर्षी मित्रांनो सुरू केली. ओके, म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो महात्मा फुले 1855 हे जे मित्रांनो बघा पर्याय आहे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. पुढे, आता संतती नियमन मित्रांनो बघा, संतती नियमन नावाचे मराठीतील पहिले पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले व कुटुंब नियोजनाचे जोरदार समर्थन केले. ओके, तर बघा मित्रांनो, संतती नियमन नावाचे मराठीतील पहिले पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले व कुटुंब नियोजनाचे जोरदार समर्थन केले. तर मित्रांनो हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा जे की क्रमांक ड रघुनाथ धोंडोकर्वे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो 4 बघा जे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे, कोणत्या व्हॉइसरॉयने दिल्ली दरबार बोलावून राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी ही पदवी दिली? मित्रांनो बघा, कोणत्या व्हॉइसरॉयनं दिल्ली दरबारला बोलवून राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी ही मित्रांनो बघायची की पदवी दिली होती? तर जे की क्रमांक अ मित्रांनो लॉर्ड लिटन आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे, 6वा, शिपायांची बघा भाऊगर्दी. मित्रांनो, शिपायाची भाऊगर्दी असे 1857च्या उठावाचे वर्णन कोणी केले? तर शिपायांची भाऊगर्दी असे मित्रांनो 1857च्या उठावाचे वर्णन हे न र फाटक यांनी मित्रांनो केलेलं होतं. ओके, जे की मित्रांनो क्रमांक ब बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे, आता 1960 मध्ये महाराष्ट्रात एकूण किती महसुली विभाग, जिल्हे व तालुके होते? आता मित्रांनो बघा, 1960 मध्ये मित्रांनो महसुली विभाग, जिल्हे आणि तालुके यांची एकूण संख्या किती होती या प्रकारचा प्रश्न विचारला. तर या ठिकाणी मित्रांनो बघा जी की क्रमांक 4, 26 व 3 235 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. तर मित्रांनो बघा, जेव्हा आपल्या महाराष्ट्राची 1 मे 1960 रोजी मित्रांनो स्थापना झाली त्या दिवशी मित्रांनो बघा किंवा त्या वर्षी आपल्या महाराष्ट्रात महसूल विभाग 4, जिल्हे 26 व तालुके मित्रांनो बघा जे की 235 होते. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, सातपुडा या जलविभाजक डोंगररांगांमुळे कोणते नदी खोरे तयार झाले? मित्रांनो बघा, सातपुडा या जलविभाजक डोंगररांगांमुळे कोणतं नदी खोरं तयार झालं? तर मित्रांनो बघा, जवळपास नर्मदा व तापी बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. बघा पुढे, मित्रांनो बघा, या ठिकाणी TET एक्झाम जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला मित्रांनो बघा या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. ही स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या मित्रांनो 1 मिनिटाच्या मित्रांनो
आम्ही हा जो आपला महाठोकळा असणार आहे, जे की तुम्हाला लगेच तुमच्या व्हॉट्सअपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो, लगेच आपला हा महाठोकळा खरेदी करून घ्या. ओके. तर बघा मित्रांनो, आता शेवटचे बघा जवळपास बघा जे की 14 किती एक 15 ते 16 दिवस बघा जे की मित्रांनो आपल्याकडे उरलेला आहे शेवटचा कालावधी. कारण येणार आहे मित्रांनो बघा जे की 28 जून रोजी तर आपली एक्झामच आहे. ओके. म्हणून आता शेवटच्या जर 15 ते 16 दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त रीतीने अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला महाठोकळा या ठिकाणी जे की तुमच्यासाठी अत्यंत एक उपयुक्त असं साधन ठरणार आहे कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी. म्हणून मित्रांनो, वेळ लावू नका, आपला हा लगेच महाठोकळा तुम्ही खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक मित्रांनो शेवटच्या दिवसात नवी दिशा द्या आणि बघा मित्रांनो एक नवी वळण द्या. ओके. पुढे बघा आता. हा, महाबळेश्वर हे शिखर डॅश डॅश जिल्ह्यात असून डॅश डॅश पर्वतरांगेत आहे. मित्रांनो बघा महाबळेश्वर हे शिखर बघा जे की क्रमांक सातारा जिल्ह्यात असून मित्रांनो बघा जे की सह्याद्री या पर्वतरांगेत आहे. म्हणजे जे की क्रमांक बघा सातारा व सह्याद्री मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता महाराष्ट्र पठारावरील खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी आहे? मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र पठारावरील कोणती नदी दक्षिण वाहिनी आहे? वर्धा, वैनगंगा, तापी, नर्मदा. यापैकी मित्रांनो बघा वर्धा आणि वैनगंगा म्हणजे जे की मित्रांनो पर्याय उत्तर वर्धा आणि वैनगंगा म्हणजे आणि ब. कोणतं? तर आणि ब म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक 2 फक्त आणि ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके. पुढे आता संगमेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? ओके. तर मित्रांनो बघा संगमेश्वर हा जो मित्रांनो बघा गरम पाण्याचा झरा आहे, हा बघा जी की क्रमांक रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे डॅश डॅश अभयारण्यात राज्य प्राणी बघा शेखरू आढळतो. शिखरू नाही सॉरी, तर शेखरू आढळतो. तर मित्रांनो बघा कोणत्या अभयारण्यामध्ये जे की आपल्या राज्याचा राज्य प्राणी मित्रांनो शेखरू हा आढळतो? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक भीमाशंकर अभयारण्य आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे. आणि जर विचारला प्रश्न भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा भीमाशंकर हे अभयारण्य बघा की पुणे मित्रांनो या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे डोलो बघा मित्रांनो डोलामाइटचा उपयोग कशासाठी केला जातो किंवा कशासाठी करतात? तर मित्रांनो बघा डोलामाइटचा उपयोग हा बघा जी की क्रमांक ब लोखंड पोलाद निर्मितीसाठी मित्रांनो केला जातो. ओके. लोखंड व पोलाद निर्मितीसाठी लक्षात ठेवा. पुढे बघा महाराष्ट्रात मुंबईमध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याचे प्रथम आगमन डॅश डॅशला होते. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्याचं आगमन हे बघा जे की सर्वात प्रथम कधी होतं? तर जे की क्रमांक मित्रांनो 10 जून रोजी होतो. ओके. पुढे आता खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? मित्रांनो बघा आपल्या भारतातील बघा की जवळपास 8 राज्यामधून मित्रांनो बघा की कर्कवृत्त जातं. तर त्या 8 पैकी आता या ठिकाणी 3 राज्यातून जातं आणि एका राज्यातून जात नाही या प्रकारचा पर्याय दिलेला आहे. तर यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक 4 जी की तेलंगणा आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या ठिकाणी आन्सर आपल्या जी की या ठिकाणी प्रश्नाचं असणार आहे. तर मित्रांनो यापैकी तेलंगणा या राज्यातून बघा की कर्कवृत्त जात नाही. ओके. जर याला सोडलं गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यातून मित्रांनो बघा की कर्कवृत्त जाते. ओके. पुढे आता महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक 877 किलोमीटरचा मित्रांनो बघा की आपल्या महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि हे मित्रांनो बघा की नवीन आकडेवारीनुसार आहे. ओके. जुनी आकडेवारी कोणती होती मग? तर जुनी होती बघा जी की मित्रांनो 720 किलोमीटर. ओके. जर तुम्हाला पर्यायामध्ये जर 720 किलोमीटर दिलं तर ते न करता मित्रांनो बघा की 777 तुम्हाला करायचं आहे. ओके. जर तुम्ही बघा 720 किलोमीटर केलं तर बघा तुमच्या प्रश्नाचं उत्तर चुकतं. म्हणून बघा जी की क्रमांक 800 किती 77 मित्रांनो बघा की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे खेलगोपाल झुमूर गुरु बघा बघा खेलगोपाल झुमूर आणि बांगुरुंबा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर मित्रांनो बघा हे जे की क्रमांक ब आसाम राज्याचं लोकनृत्य आहे. पुढे मित्रांनो बघा या आपल्या व्हिडिओच्या अगोदर देखील जवळपास या आपल्या चॅनलवर आम्ही आपल्या TET एक्झाम 2026 साठी जवळपास एक 40+ मित्रांनो बघा व्हिडिओ ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत. ओके.
जर समजा तुम्ही अजूनही आपले संपूर्ण व्हिडिओ पाहिले नसेल, या संपूर्ण व्हिडिओची मित्रांनो बघा प्लेलिस्ट तयार करून त्या प्लेलिस्टची मित्रांनो लिंक खाली बघा जी की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. ओके, म्हणून लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि मित्रांनो बघा आपल्या प्लेलिस्टच्या खालच्या लिंकवर क्लिक करा आणि मित्रांनो बघा मागले ते संपूर्ण 40+ मित्रांनो जे व्हिडिओ आहे ते तुम्ही लगेच जाऊन पाहून घ्या. ओके, कारण परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत IMP बघायची की मित्रांनो प्रश्न आम्ही त्या व्हिडिओमध्ये देखील बघायची की समाविष्ट केलेले आहेत. पुढे लू. आता लू हा कोणत्या वाऱ्याचा प्रकार आहे? तर मित्रांनो लू हा जो मित्रांनो कोणता बघायची की वाऱ्याचा प्रकार आहे, तर जे की क्रमांक उष्ण वाऱ्याचा प्रकार आहे. पुढे आता देश व राजधानी यांची बरोबर जोडी निवडा. ऑस्ट्रेलिया कॅनबेरा एकदम करेक्ट आहे. ओके, जर्मनी बर्लिन हे देखील करेक्ट आहे. रशिया मॉस्को हे देखील करेक्ट आहे व शेवटचं फ्रान्स पॅरिस हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा जे की पर्याय उत्तर क्रमांक 4 जे की यापैकी सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं मित्रांनो की उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता उभयचर प्राण्यांचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते? मित्रांनो बघा उभयचर प्राण्यांचं जे काय मित्रांनो बघा हृदय आहे ते किती कप्प्यांना बनलेलं असतं किंवा किती कप्प्यांचे असते? तर जे की क्रमांक मित्रांनो बघा 3 कप्प्यांनी बनलेलं असतं. ओके, लक्षात ठेवा. आता उभयचर प्राणी म्हणजे काय, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आता उभयचर प्राणी म्हणजे जमीन आणि पाणी या दोन्हीमध्ये मित्रांनो सर्वाइव्ह जे करणारे बघा मित्रांनो प्राणी असतात त्यांना बघा जे की उभयचर प्राणी असं म्हटलं जातं. ओके, तर यांचं मित्रांनो हृदय बघा जे की कसं असतं, तर जे की क्रमांक 3 कप्प्यांनी बनलेलं असतं. पुढे जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो किंवा साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक 7 एप्रिल आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? मित्रांनो बघा रक्ताच्या कर्करोगाला हे बघा जे की क्रमांक ल्युकेमिया असं म्हटलं जातं. पुढे आता DPT. मित्रांनो DPT लस 3 रोगांवर प्रतिबंधक आहे, ते खालीलपैकी कोणते आहेत? मित्रांनो बघा आता DPT लस हे 3 रोगांवर प्रतिबंधक आहे, ते खालीलपैकी कोणते आहेत? जसं की घटसर्प, डांग्या, खोकला, धनुर्वात की गोवर. यापैकी मित्रांनो बघा पर्याय उत्तर बघायचे की क्रमांक 2 अ, ब, क सर्व मित्रांनो आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. तर कोणतं कोणतं? घटसर्प, डांग्या, खोकला आणि धनुर्वात हे तीनही मित्रांनो बघायचे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहेत. या तीनही मित्रांनो बघायचे की रोगांकरिता ही जी मित्रांनो DPT लस आहे बघायची की प्रतिबंधक आहे. ओके, जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो क्रमांक 2 अ, ब, क सर्व ठिकाणी असणार आहे. पुढे आता व्हिनेगर मध्ये कोणता आम्ल आढळते? तर मित्रांनो बघा व्हिनेगरामध्ये कोणता जे की आम्ल मित्रांनो ठिकाणी आढळून येतो? तर जे की मित्रांनो बघा क्रमांक क ॲसिटिक आम्ल बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणते अति आवाजाचे दुष्परिणाम आहेत? मित्रांनो बघा ताणतणाव आहे, विचारक्षमता आहे, थकवा हे पण आहे व शेवटचं रक्तदाब वाढणे हे पण आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक 4 यापैकी सर्व बरोबर या ठिकाणी देखील आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर म्हणजे उत्तर असणार आहे. पुढे आता 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या शहरावर मित्रांनो टाकलेल्या फॅटमॅन या अणुबॉम्बची निर्मिती कशापासून करण्यात आली? मित्रांनो 9 ऑगस्ट 1945 रोजी मित्रांनो अमेरिकेने बघा की जपानमधील नागासाकी या शहरावर टाकलेल्या फॅटमॅन बघा या अणुबॉम्बची निर्मिती ही मित्रांनो बघा जी की क्रमांक प्लुटोनियम मित्रांनो बघा पासून करण्यात आली होती. आणि मित्रांनो बघा याच्या अगोदर जे मित्रांनो बघा नागासाकीच्या अगोदर हिरोशिमा या शहरावर मित्रांनो टाकण्यात आलं होतं, त्या अणुबॉम्बची निर्मिती मित्रांनो बघा युरेनियम पासून झाली होती. ओके, तर या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे बघा जी की क्रमांक या ठिकाणी असणार आहे. पुढे आता एखाद्या पृष्ठभागावर पडलेला प्रकाश मागे फिरणे म्हणजेच कोणती घटना होय? मित्रांनो एखाद्या पृष्ठभागावर पडलेला प्रकाश मागे फिरणे म्हणजे कोणती घटना होय? तर बघा जी की प्रकाशाचे परिवर्तन मित्रांनो आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुन्हा पहिला जनुकीय परिवर्तित प्राणी कोणता? मित्रांनो बघा पहिला जनुकीय परिवर्तित प्राणी हा बघा जी की क्रमांक उंदीर आहे. पुढे समता संघाची स्थापना कोणी केली? मित्रांनो बघा समता संघाची स्थापना आहे बघा जी की क्रमांक 4 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. या ठिकाणी आता बरेच विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, परंतु या पर्याय चुकीचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो समता संघाची स्थापना हे बघा जी की क्रमांक ड महर्षी धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो बघा जी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता
सैनिक दलाची स्थापना केली होती. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, समता सैनिक दल. पुढे आता अहन. मित्रांनो बघा, अहन ही व्यक्तिमत्वाची कोणती पातळी आहे? तर मित्रांनो बघा, अहन ही व्यक्तिमत्वाची बघा जी की क्रमांक चेतन पातळी आहे. पुढे मानवी व्यक्तिमत्वाच्या अभ्यासासाठी सिग्मंड फ्रॉइड. मित्रांनो बघा, मानवी व्यक्तिमत्वाच्या अभ्यासासाठी सिग्मंड फ्रॉइडने कोणती पद्धती वापरली? तर मित्रांनो बघा, मानवी व्यक्तिमत्वाच्या अभ्यासासाठी सिग्मंड फ्रॉइडने बघा जी की क्रमांक ब मित्रांनो मनोविश्लेषणात्मक ही जी मित्रांनो बघा पद्धती आहे ती वापरलेली आहे. म्हणजे जे की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर म्हणजे उत्तर आपल्या प्रश्नाचं असणार आहे. ओके, तर मित्रांनो ही होती आपली आजची TET एक्झाम 2000 बघा जी की 26च्या संदर्भातली मोस्ट PYQ अशी 30 प्रश्न संच. जर मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल तर या आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. समजा मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या आणि नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.